मागील भागात आपण पाहिलं, कसलं तरी गहन डिस्कशन चाललं होतं. दोघी हातवारे करत बडबडत होत्या. दक्षला हसू आलं. आई ग, सच अ हेक्टिक डे. जरा मस्त कॉफी मिळाली असती तर. धाडकन सोप्यावर पडत दक्ष म्हणाला. पण समोरची पार्टी बिझीच की अजून. कॉफी मिळाली असती तर गरम गरम. दक्ष जरा मोठ्या आवाजात म्हणाला. आता पुढे. तरीही रिस्पॉन्स शून्यच. आईला दक्ष पुटपुटला. एवढं काय डिस्कशन करतायत या? अहम अहम हा ही. दक्षने वेगवेगळे आवाज काढले. रोगाचं नक्की निदान होत नसेल तर चांगल्या स्पेशलिस्टला दाखवून घे. दीक्षानं मिश्किल असत टोमणा मारला. स्पेशलिस्ट अपॉइंटमेंट देईनात. काय करायचं आता तुम्हीच सांगा. त्यांना कुचाकळ्या करण्यात जास्त रस आहे. दक्ष तिच्याकडे पाहत म्हणाला. कुचाकळ्या? आम्ही कुचाकळ्या करतो? दिव्या कमरेवर हात ठेवून उभी राहिली. तुमच्याबद्दल कोण बोलतंय? मी तर स्पेशलिस्टबद्दल सांगत होतो. दक्षने खांदे उडवले. ए दिव्या, जरा मस्त कॉफी कर ना आपल्यासाठी. दक्ष मुद्दामहून म्हणाला. हा दादा, आज चक्क तुला माझ्या हातची कॉफी प्यायची? त्या दिवशी केली तर मी कुकिंगच्या बाबतीत किती मठ्ठ आहे यावर 2 पानांचा प्रबंध लिहिलास तू. दिव्यानं नाक मुरडलं. नाही जमणार म्हणतेस का मग? बरं, आता काय? विदाऊट कॉफी चालवून घेतो बापडा. दक्ष नाटकीपणे म्हणाला. ए ढोंग्या, ही नौटंकी बाहेर जाऊन केली असतीस तर एखाद्या मूवीमध्ये एक्स्ट्राचा रोल तरी मिळाला असता. बस चुपचाप, आणतीये कॉफी. दीक्षानं त्याला वेडावून दाखवलं आणि ती किचनमध्ये गेली. किती छळशील? दिव्यानं त्याच्याकडे पाहिलं. वेगळीच मज्जा आहे यार त्यात. दक्षने डोळा मारला. आणि ती काही कमी आहे का? छळकुट्यांची सरदारी नाही. तो हसला तशी दिव्याही हसली. डिनर झाल्यावर दिव्यानं ड्राईव्हवर जायचा फतवा काढला. सोबत आईस्क्रीम हवाय म्हणून दोषाही लावला होता. दीक्षा आणि तिचं तर आधीच ठरलं होतं. दक्षला दिव्यानं जबरदस्ती प्लॅनमध्ये घुसवलं. त्याला तर काही चान्सच हवा होता. मनातल्या मनात दिव्याची 100 वेळा दृष्ट काढली होती त्यानं. तरीही वर्करनी भाव खात होते दक्ष महाराज. दीक्षाच्या गाडीत स्थानापन्न झाले. गाडीत दिव्या आणि दीक्षा पटरपटर करत होत्या आणि दक्ष मात्र दीक्षाकडे पाहून डोळे शेकत होता. गेल्या 2 वर्षांमध्ये दीक्षा बाकी बदलली नसली तरी तिचा ड्रेसिंग सेन्स आणि राहणीमान मात्र जरासं बदललं होतं. तसंही दक्षला ती कुठल्याही रूपात आवडतच होती. पण आता तर तो अजूनच तिच्यावर फिदा झाला होता. आईस्क्रीम पार्लर आलं तशी या दोघींची बडबड थांबली. ए चला ना आत. दिव्या दोघांना ओढून घेऊन गेली. आईस्क्रीम घेऊन तिघे बाहेर येऊन बसले. तिकडे बसलेल्या बऱ्याच लोकांनी दक्षला ओळखलं होतं. त्यामुळे त्याच्याविषयीचं कुतूहल त्यांच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होतं. तर इकडे बसलेल्या पोरी मात्र फक्त ताडासन करत होत्या. दीक्षा डोळ्यांच्या कोपऱ्यातून त्याच्याकडे पाहत होती. हिरा बरोबर बोलते. खरंच हँडसम हंक आहे हा. काय बॉडी, काय स्वॅग, काय स्माईल. ओकेमध्ये आहे सगळं. जैसा भी है मेरा है भाई लोग. तिनं स्वतःशीच हसत आईस्क्रीम खायला सुरुवात केली. दिव्या आणि दीक्षा शॉप बाहेर निघाल्या. दक्ष पेमेंट करत होता. काय सही ना? दिव्या काहीतरी सांगत होती की एक्सक्यूज मी. समोरून आवाज आला तसं दोघींनी तिकडे पाहिलं. त्याला पाहून दीक्षा मनात चरफडली. दीक्षा, फायनली वी मेट. तो समोर उभा होता. चेहऱ्यावर स्माईल होती. सोबत उभी असलेली मुलगीही तिच्याकडे कौतुकानं पाहत होती. हाय. दीक्षानं जीवावर आल्यासारखं त्याला हसून दाखवलं. दिव्याला साधारण अंदाज आला होता तो कोण असेल याचा. पण तो तिकडे कसा हे मात्र तिला कळत नव्हतं. फॉर्मली ओळख करून देतो. मी अविनाश सरदेसाई आणि ही माझी बहीण अनिशा, तो म्हणाला. अरे, अजून इकडेच काय? दक्ष बोलत त्यांच्याकडे आला आणि समोर या दोघांना पाहून तसाच थांबला. अवनीश गोंधळून त्याच्याकडे पाहत होता. दक्ष कारखानीस, राईट? आय हॅव रेड अँड हर्ड सो मच अबाउट यू. पण तुम्ही इकडे कसे? आय मीन अ पर्सन लाईक यू इन अन आईस्क्रीम पार्लर. अवनीश जराच तिरकसपणे म्हणाला. पर्सन लाईक यू म्हणजे नक्की काय म्हणायचे तुम्हाला? आय मीन मी आरशात पाहतो रोज.
2 डोळे, 2 कान, 1 नाक, एकच तोंड आहे मला, नॉर्मल माणसासारखं. दक्षने हसत त्याला टोमणा मारला. त्याचं तिकडे येणं दक्षच्या डोक्यात गेलं होतं. त्याची चिडचिड व्हायला लागली होती. एनिवे दीक्षा, आय वॉज होपिंग टू मीट यू सून. आणि देवानं ऐकलं बहुतेक. व्हॉट अ ब्युटिफुल कोइन्सिडन्स दिस इज. तो दीक्षाकडे एकटक पाहत म्हणाला. ब्युटिफुल कोइन्सिडन्स म्हणे, धरून बुकल त्याला. दक्षचं मन त्याला चिथवत होतं. दिशू, आय थिंक आपल्याला निघायला हवं. आई वाट पाहत असेल घरी. दक्षने त्याला सपशेल इग्नोर केलं. वन सेक, ती तुमच्यासोबत काय येईल? तिला तिचं घर आहे. अवनीश म्हणाला. आहे ना, पण माझं घरही तिचंच आहे. इनफॅक्ट माझं सगळंच तिचं आहे. हो ना दिशू? दक्ष तिच्याकडे प्रेमानं पाहत म्हणाला आणि दीक्षाच्या मनात उकळ्या फुटत होत्या. अवनीशचा इरिटेट झालेला चेहरा तिच्या नजरेतून सुटला नव्हता. तिला मज्जा येत होती. दीक्षा, मला वाटतंय दर्शननं तुला माझ्याबद्दल सांगितलं असेल. सी, मी आधीच क्लिअर केलंय की तुझ्या डिवोर्सी असण्याचा मला काही इश्यू नाही आहे. फक्त पुढे जाण्याआधी मला तुला भेटायला आणि जाणून घ्यायला आवडेल. आय थिंक तुला किंवा बाकीच्यांना काही प्रॉब्लेम नसावा. आणि असेल तरी आय डोंट केअर. तो दक्षवर कटाक्ष टाकत म्हणाला. अवनीश, आय नो तुला मी आवडली आहे, पण काही गोष्टी वेळीच क्लिअर झालेल्या चांगल्या असतात. मी माझ्या फॅमिलीला सांगितलंय, माझी अजूनही लग्नाची तयारी नाही. मला वेळ हवाय. सो जर तुला कुणी अशी मुलगी हवी असेल जी तू म्हणशील तसं वागेल, तू म्हणशील तेव्हा तुला भेटायला तयार होईल आणि लगेच तुझ्याशी लग्न करायला, तर सॉरी टू से, तू चुकीच्या ठिकाणी आलायस. कारण आपल्या बाबतीत तसं काहीही होणार नाही आहे. दीक्षा शांतपणे म्हणाली. व्हॉट? रिअली? पण माझ्यासमोर तर खूप वेगळं पिक्चर पोर्ट्रे केलं गेलं आहे. मला तुझ्या घरच्यांनी सांगितलं आहे की तू मला भेटायला होकार दिलायस. अवनीश म्हणाला. नो वे, मी असं काहीही बोलले नाही आहे, दीक्षा म्हणाली. असेलही कदाचित, पण तरीही आय थिंक आपण भेटायला हवं. आय मीन, आता तू विचार करू शकतेस ना. आत्तापर्यंत तू मला पाहिलं नव्हतंस. आता मी तुझ्या समोर आहे. आय एम शुअर यू विल थिंकिंग. अविनाश हसत म्हणाला. रिथिंक म्हणे, वानर वंशज. दक्षचं मन अग्रेसिव्ह व्हायला लागलं होतं. ओके देन, आम्ही येतो. लेट्स बी इन टच दीक्षा. अवनीश हसत अनिशाला तिकडून घेऊन गेला. दीक्षा काहीच बोलली नाही. तिचं दक्षकडे लक्ष गेलं. तो उकळत होता. आतल्या आत तिला हसू आलं. तो काय विचार करत असणार हे तिला चांगलंच माहीत होतं. जस्ट 3 days दक्ष, जळका कांदा. ती स्वतःशीच हसली. चला निघायचं, तिनं विचारलं. ऑफकोर्स, तुला प्रेमाच्या गप्पा मारायच्या असतील त्याच्यासोबत तर थांब तू. दक्ष तोंड वाकडं करत म्हणाला. प्रेमाच्या गप्पा तर मारायच्याच आहेत मला, खूप साऱ्या. तेही करू आपण. दीक्षा मिश्किल हसत त्याच्याजवळ गेली. पण सध्या ना, मला घरी जायचंय. आपल्या. दीक्षा आपल्या या शब्दावर जोर देत म्हणाली आणि हसत पुढे निघून गेली. दिव्याही गालातल्या गालात हसत तिच्या मागे गेली. आपल्या घरी? दक्ष ती आपल्या म्हणाली. येस, आपलं घर. ओय, 1 मिनिट. उडायचं नाही आहे दक्ष. बेभरवशाचं तट्टू आहे ते. बोलते एक, करते भलतंच. माझं मन असं उंच उंच उडतं पतंगासारखं आणि ऐन मोक्याच्या वेळेस ही बाई मांजा कापते. नो नो दक्ष, नो. मांजा सांभाळायला हवा. दुष्ट पोरगी. दक्ष मनातल्या मनात बडबड करत दोघींसोबत घरी निघून गेला. दीक्षा आणि दक्ष घरी आले खरे, पण दोघांच्याही डोक्यात सध्या एकच विषय घोळत होता. अवनीश सरदेसाई. दोघे आपापल्या परीने विचार करत होते त्याला कसं कटवता येईल त्याचा. दक्ष रूममध्ये आला. तोच तनतनत. किती उच्च दर्जाचा चिपकू होता तो. कसा पाहत होता दिशूकडे. असं वाटत होतं द्यावे 2 सनसनीत पंचेस ठेवून. दिशू यार, काय करतेस तू? मुंबईला यासाठी आली आहेस का? शा, त्यापेक्षा मीच बोलू का परत एकदा तिच्याशी? नाही, नको दक्ष. आपलं ठरलंय ना तिला फोर्स करायचा नाही म्हणून. तिला हवं तेव्हा बोलेल ती. पण नाही बोलली तर? छा, असं कसं होईल? तिला बोलावंच लागेल. हो हो, बोलावंच लागेल. दक्ष एकटाच बडबडत रूमभर फिरत होता. तिकडे दीक्षाचीही थोड्याफार फरकानं सेमच अवस्था होती. यार, ये तो गले ही पड गया. ही बॅद घालवणं तेवढं सोपं दिसत नाही. एकदा भेटून स्पष्ट बोलावं का त्याच्याशी? हो,
मला वाटतं हेच बेटर होईल. एक घाव दोन तुकडे करूनच टाकते, म्हणजे निदान माझा पिच्छा तरी सोडेल हा बाबा, दीक्षा मनाशी ठरवत होती. आधी या फुग्याला सांगावं लागेल, त्याला भेटतीये म्हणून, नाही तर चुकून कुठून कळलं तर बलूनचा हॉट एअर बलून व्हायचा. दीक्षा स्वतःशीच हसली. दुसऱ्या दिवशी दक्षशी बोलायचं ठरवून ती झोपायला गेली. सकाळी दीक्षाला जाग आली ती मेसेज ट्यूननेच. गुड मॉर्निंग, अवनीशचा मेसेज, आणि तिच्या कपाळावर हात मारला. काय की गुड मॉर्निंग. स्वतःशीच पुटपुटत तिनं त्याचा मेसेज इग्नोर केला आणि आवरायला गेली. दक्ष नेहमीप्रमाणे तयार होऊन ब्रेकफास्टसाठी खाली आला. नाथा काका, नाश्ता. त्याचा आवाज ऐकून दीक्षा बाहेर आली आणि तिनं त्याच्यासमोर फ्रूटची प्लेट ठेवली. सुरू कर, तुझं ऑमलेट आणतायत नाथा काका, असं म्हणत ती त्याच्या शेजारच्या चेअरवर बसली. उफ, स्वीट मॉर्निंग. दक्षचं मन खुदखुदलं. त्यानं फोर्क हातात घेतलाच होता की शेजारी ठेवलेल्या दीक्षाच्या फोनची मेसेज ट्यून परत वाजली. आता दीक्षासोबत त्याचंही लक्ष गेलं फोनकडे, आणि अवनीशचं नाव पाहून साहेबांच्या कपाळावर आठ्यांचं जाळं विणलं गेलं. त्यानं जोर लावून फोर्क पपईच्या फोडीत खुपसला आणि दीक्षानं कसंबसं हसू आवरलं. फोनकडे नजरेचे तीर चालवत दक्षने कचकन पपई चावली. दीक्षानं मुद्दाम मेसेज ओपन केला. कुठला तरी फिलॉसॉफिकल मेसेज फॉरवर्ड केला होता अवनीशनं. दक्ष तिरप्या नजरेनं वाचत होता. एवढंच संत महात्मा आहे तर हिमालयात जा म्हणावं तपश्चर्येला, माझ्या शकुंतलेवर कशाला डोरे घालतोय. दक्षचं मन चरफडलं. दक्ष, दीक्षानं प्रेमानं हाक मारली. दक्षने फुगून हुंकार भरला. त्या क्षणी दीक्षाला कढईतली फुगलेली पुरी आठवली आणि तिनं हसू दाबलं. हिरा यायचं म्हणतीये विकेंडला, चालेल ना, दीक्षानं विचारलं. ओ ग्रेट, त्यात विचारायचं काय, तुझंच घर आहे, तू तुझ्या फ्रेंड्सना बोलावू शकतेस कधीही. आणि हिरा छान आहे, आईलाही आवडेल, दक्ष म्हणाला तशी दीक्षानं त्याला स्माईल दिली. अजून एक, तो अवनीश. दीक्षा बोलत होती की तो पण येणार आहे का विकेंडला, दक्षने खोचकपणे विचारलं. नाही रे, मी त्याला भेटणार आहे, दीक्षा म्हणाली आणि दक्षनं प्लेटमधल्या कलिंगडाचा फोर्कने कोथळा बाहेर काढला. मग मी काय करावं असं वाटतंय तुला, तुमचे फोटो काढायला येऊ का, त्यानं तिरकसपणे विचारलं. अगं ते कलिंगड आणि हा सारखेच दिसतात, लाले लाल. दीक्षा मनात विचार करत खुदकन हसली. काय झालंय दात काढायला, त्यानं रूडली विचारलं. काही नाही. हां, तर मी म्हणत होते मी अवनीशला भेटतीये. ॲक्च्युली मला वाटतंय काहीतरी मिसकम्युनिकेशन झालं आहे, ते भेटून क्लेरिफाय करावं असं वाटतंय मला. फोनवर त्याला कितपत कळेल मला डाऊटच आहे, दीक्षा हलकं हसली. तू सगळं ठरवलंच आहेस तर मला सांगायची फॉर्मॅलिटी तरी कशाला करतेस. डू व्हॉट यू वॉन्ट. तसंही मला काय करायचं आहे तू कुणाला भेटतेस, काय करतेस, तो त्याच्याशी. यू आर फ्री टू टेक युअर ओन डिसिजन्स, दक्ष दुखावलेल्या स्वरात म्हणाला आणि उठला. ब्रेकफास्ट तर संपव, दीक्षा म्हणाली. नो थँक्स, पोट भरलंय माझं. दीक्षा हाक मारत होती पण तिच्याकडे न पाहता तो सरळ बाहेर निघून गेला. उफ, ये गुस्सा, आता मनवावं लागेल दक्षबाबूंना. दीक्षानं मनाशी विचार करत ब्रेकफास्ट संपवला आणि आवरायला गेली. तिनं अवनीशला मेसेज करून घराजवळच्या कॅफेमध्ये बोलावलं आणि अनुराधांना सांगून बाहेर पडली. दक्ष ऑफिसमध्ये आला होता खरा, पण त्याच्या डोक्यात सतत दीक्षा आणि अवनीशचे विचार घोळत होते. का जायचं हिला त्याला भेटायला, किती किडे अंगात, जाऊ देत ना, मला काय करायचं आहे. पण तिला तो आवडलाय का, नो, तसं तर वाटत नाही. मे बी खरंच तिला क्लॅरिफिकेशन द्यायचं असू शकतं ना. तसंही त्या दिवशी त्या कडमड्याच्या बोलण्यातून जाणवत होतं दिशूच्या फॅमिलीनं घोळ घातलाय ते. पण त्याची लक्षणं मला ठीक वाटली नाहीत. दिशूला फितवलं तर छा, कसं शक्य आहे ते. ही जगदंबा कसली त्याच्या बोलण्यात येते. तसं असतं तर मला नसती का पटली आत्तापर्यंत, दक्ष स्वतःला समजावत होता. दारावर नॉक होत होतं तरी त्याचं लक्ष नव्हतं. दक्ष, त्याचा रिस्पॉन्स येत नाही म्हणून कार्तिक दार उघडून आत आला. विचारात गढलेल्या दक्षने फक्त त्याच्याकडे पाहिलं. नेक्स्ट वीकमध्ये एखाद्या वेळेस बेंगलोरला जावं लागेल.
मिस्टर परचुरेंना मीटिंग करायची आहे आपल्यासोबत, कार्तिक म्हणाला. हं. दक्षचा थंड रिप्लाय. ओ महाशय. कार्तिकनं त्याला हलवलं तसा तो भानावर आला. काय काय त्यानं कार्तिककडे पाहत विचारलं. तसं तर मला माहिती आहे तुझ्या खयालोमे सध्या कोण आहे ते, पण जरा कामाचं पाहता का? कार्तिक हलकं हसला. बाय द वे, काय झालंय काय तुला? परत बहिणाबाईंनी काही केलंय की काय? त्यानं विचारलं. ती त्या डबल टेपला भेटायला जाणार आहे, दक्ष म्हणाला. काय? कोण? कार्तिकनं गोंधळून विचारलं. तसा दक्षने त्याला पूर्ण किस्सा सांगितला. यार, हा दर्शन सर्किट आहे का? कार्तिकही चिडला होता. शॉर्ट सर्किट आहे तो. विलन्स आला. वर त्याच्यासोबत ख्रिसमस ऑफरमध्ये अख्खी फॅमिली आली आहे, गिफ्ट रॅप होऊन. सगळे एकजात प्यार के दुश्मन बनलेत माझ्या. दक्ष तनतनला. काम डाऊन. आय ट्रस्ट दिशू. ती असं काही होऊच देणार नाही. बघ तू, कार्तिक विश्वासानं म्हणाला. तिचं नाही रे काही, पण तो आहे ना, अवनीश सरदेसाई. कार्तिक तो जसा पाहत होता ना दिशूकडे, असं वाटलेलं दात तोडून घशात घालावेत त्याचे. दक्ष चिडून म्हणाला. तशी वेळच येणार नाही रे, बघच तू. दिशू मॅनेज करेल बरोबर, कार्तिक म्हणाला. दक्ष, तू बोललास का तिच्याशी ऑफिसबद्दल? नाही ना रे, बोलणार होतो, पण हे सगळं मध्येच आलं आणि मग राहिलं. पण बोलतो आज घरी गेलो की, दक्ष म्हणाला. ओके. बरं, ते मिस्टर परचुरेंचा कॉल, असं म्हणत कार्तिक आणि तो डिस्कशनमध्ये बिझी झाले. 10 मिनटं झाली असतील की दीक्षा कॅफेमध्ये अवनीशची वाट पाहत बसली होती. ती कॉफी ऑर्डर करणार तोच तो येताना दिसला. हाय, सॉरी जरा लेट झाला, पार्किंग मिळत नव्हतं, तो हसून म्हणाला. इट्स ओके. दीक्षा हलकं हसली. डिड यू ऑर्डर एनिथिंग? अविनाशनं तिला विचारलं. नॉट येट. ओके, मग मीच ऑर्डर करतो, असं म्हणत त्यानं दीक्षा काही बोलायच्या आत कॉफीची ऑर्डर दिलीही. दीक्षाला जरा रागच आला त्याचा. साधं तिला विचारूनही नाही का त्यानं. तिनं खोल श्वास घेत स्वतःला शांत केलं. सो दीक्षा, आय एम सो हॅपी टुडे. आय मीन, तू स्वतःहून मला भेटायला आली आहेस. दॅट मीन्स यू आर थिंकिंग अबाउट अस, राईट? अवनीश हसला. अवनीश, तू जरा जास्तच एक्सायटेड आहेस असं नाही का वाटत तुला? आय मीन, मी तुला भेटायला बोलावलंय म्हणजे उद्या लगेच हार घेऊन मांडवात उभी राहीन वगैरे असं काही वाटतंय का तुला? लेट मी क्लिअर वन थिंग. मी इकडे तुझ्याशी बोलायला आली आहे, एका खूप महत्त्वाच्या विषयावर. आय एम शुअर माझ्या घरच्यांनी त्यांच्या स्वप्नात आपल्या लग्नाच्या पत्रिकाही छापल्या असतील. मीही छापल्यात पत्रिका माझ्या स्वप्नात, दीक्षा असं म्हणाली आणि अवनीश तिच्याकडे पाहायला लागला. बट सॉरी टू से, त्यात तुझं नाव नाही आहे, दीक्षा शांतपणे म्हणाली आणि त्याचा चेहरा पडला. म्हणजे तू? तो बोलत होता की तिनं त्याला थांबवलं. माझं बोलून झालं नाही अजून. आणि मी बोलत असताना मला डिस्टर्ब फक्त एकच व्यक्ती करू शकते, तीच व्यक्ती जिच्यावर माझं प्रेम आहे. आय लव्ह समवन एल्स अवनीश, सो मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही, दीक्षा म्हणाली. तसे त्याचे डोळे मोठे झाले. आय नो तुला प्रश्न पडलाय, जर मी कुणावर प्रेम करते तर माझ्या घरचे असे का वागतायत, राईट? दीक्षानं विचारलं. तशी त्यानं मान डोलावली. हिंदी मूव्हीज पाहतोस? माझ्या फॅमिलीला हिरो हिरोईन आवडत नाहीत, त्यांचे फेवरेट कॅरेक्टर्स विलन आहेत. सो त्यांना आमचं प्रेम मान्य नाही आहे, त्यामुळे तुला त्यांनी बकरा बनवलं आहे. दीक्षा हसली. बोलू शकतोस आता. पण मग मला असं का सांगितलं गेलं की तू लग्नासाठी स्वतःहून तयार आहेस? मला जर हे आधीच माहीत असतं तर मी एवढ्या होप्स ठेवल्याच नसत्या ना. दीक्षा, माझ्यासमोर जे दाखवलं गेलं त्यात असंच दिसत होतं की तुला माझ्याविषयी पूर्ण कल्पना आहे. तू माझा बायोडाटा पाहिला आहेस आणि मला भेटायला तयार झाली आहेस. मला तर तुझा फोटो पाहूनच तू आवडलीस. तुझा डिवोर्स झाला हे मला माहिती आहे, पण त्याचा मला काहीच इश्यू नव्हता, कारण माझंही ठरलेलं लग्न मोडलेलं आहे याआधी. होतं ना असं. सो आय वॉज कूल अबाउट इट. एनिवे, सॉरी दीक्षा, मला खरंच माहीत नव्हतं. अदरवाईज अवनीशच्या चेहऱ्यावर जरासं गिल्ट दिसत होतं. हे प्लीज,
तू असं गिल्टी वगैरे वाटून घेऊ नकोस. म्हणजे ऑफकोर्स मला तुझा राग आला, कारण मी सरळ सरळ हिंट्स देत होते मला इंटरेस्ट नाही आहे म्हणून. पण तू तरीही माझ्या मागे लागला होतास. पण तुझीच सगळी चूक आहे असं नाही म्हणणार मी. सो इट्स ओके, दीक्षा म्हणाली. थँक्स दीक्षा. कॅन आय आस्क यू हू दॅट लकी गाय इज? अवनीश म्हणाला. ऑफकोर्स तो माझा एक्स हजबंड आहे, दीक्षा म्हणाली आणि तो आ वासून तिच्याकडे पाहायला लागला. हे जरा विचित्र नाही आहे का? तू तुझ्या एक्स हजबंडच्या प्रेमात पडली आहेस आणि त्याचं काय? अवनीश आश्चर्यानं म्हणाला. तो माझा एक्स हजबंड होण्याआधीपासूनच माझ्या प्रेमात आहे, दीक्षा शांतपणे हसत म्हणाली. अवनीश पुरता गोंधळला होता. जाऊ देत, जास्त विचार करू नकोस तू. इट्स अ बिट कॉम्प्लिकेटेड यू नो, बट हाच फॅक्ट आहे दॅट वी लव्ह इच अदर. दीक्षानं खांदे उडवले. इंटरेस्टिंग स्टोरी. एनिवे, ही इज अ लकी फेलो. कॉंग्रॅट्स टू यू बोथ. अवनीश हलकं हसला. थँक्स, दीक्षा हसून म्हणाली. एक सांगू का? तो म्हणाला. त्या रात्री आईस्क्रीम पार्लरमध्ये दक्ष कारखानीच होता ना? मला त्याची नजर बरोबर वाटली नाही. आय डोंट नो तू त्याला कशी ओळखतेस, पण जरा सावध राहा त्याच्यापासून, अवनीश म्हणाला आणि दीक्षा जोरजोरात हसायला लागली. यात हसण्यासारखं काय आहे? त्यानं कन्फ्यूज होत विचारलं. माझ्या घरच्यांनी तुला माझ्या एक्स हजबंडचं नाव सांगितलं का रे? तिनं हसू आवरत विचारलं. नाही, तो म्हणाला. म्हणजे फक्त तुझा डिवोर्स झालाय काही कारणांमुळं वगैरे एवढंच बोलणं झालंय आमचं. मलाही फार डिटेल्स विचारणं योग्य वाटलं नाही, सो त्यानं सांगितलं. ओके ओके, मग मी परत एकदा माझी ओळख करून देते. आय एम एक्स मिसेस दीक्षा दक्ष कारखानीस अँड वुड बी मिसेस दीक्षा दक्ष कारखानीस. दीक्षा मिश्किल हसत म्हणाली आणि अवनीश डोळे विस्फारून तिच्याकडे पाहायला लागला. व्हॉट? तो जोरात ओरडला. नशीब कॅफेमध्ये जास्त कस्टमर्स नव्हते तेव्हा. हळू ओरड जरा. आय नो, हे जरा सदमा लागण्यासारखंच आहे, पण दिस इज द ट्रूथ. आय लव्ह दक्ष अँड ही लव्ज मी. आणि राहिला प्रश्न त्या रात्रीचा, तर नशीब समज त्यानं तुला आईस्क्रीमसोबत फ्रीजरमध्ये कोंबलं नाही, नाहीतर तुझं काही खरं नव्हतं, दीक्षा हसत म्हणाली. तसा अवनीशनं रुमालानं घाम पुसला. सॉरी, ते मला माहीत नव्हतं, तो कसं बसं म्हणाला. बट वाव यार, दक्ष कारखानीस, यू आर डॅम लकी. यू हॅव नो आयडिया तो मुलींमध्ये किती पॉप्युलर आहे तो. माझ्या ऑफिस कलिग्स त्याचे फोटोज पाहून आहे भरतात, अवनीश हसून म्हणाला. आय नो, मगर वो सिर्फ मेरा है बॉस, दीक्षा ॲटिट्यूडमध्ये म्हणाली. वाव, आय फील सो जेलस ऑफ हिम. अवनीश हलकं हसला. दीक्षाही जराशी हसली. सो मी निघते आता. सॉरी अवनीश, मला तुला होप्स द्यायच्या नव्हत्या. माझ्या फॅमिलीच्या मूर्खपणामुळे जे काही कन्फ्युजन झालं त्याबद्दल खरंच सॉरी, पण तुझ्याशी भेटून या गोष्टी क्लिअर करणं मला जास्त योग्य वाटलं. अँड थँक्स समजून घेतल्याबद्दल. दीक्षा हसली. इट्स ओके. सॉरी दीक्षा, म्हणजे मला माहिती आहे तुला मी चिपकू कॅटेगरीतला वाटलो असेन, पण काय करू, मला जे सांगितलं गेलं तसाच मी वागलो. बट नाईस टू मीटिंग यू. अवनीश हसला. आणि प्लीज दक्षला सॉरी सांग, नाहीतर परत कधी भेटला तर माझी खैर नाही. त्यानं डोळे मिचकावले. नक्कीच. ओके देन, बाय अँड टेक केअर. दीक्षा कॉफी संपवून बाहेर पडली. अवनीश काही क्षण तिला पाहत राहिला आणि काहीतरी विचार करून त्यानं दर्शनचा नंबर डायल केला. दीक्षा कॅफेमधून बाहेर पडली आणि तिनं सुटकेचा निश्वास सोडला. तात्पुरतं का होईना डोक्यावरचं ओझं उतरलं होतं. तिला माहीत होतं दर्शन गप्प बसणार नाही, पण सध्या तो मुद्दा नव्हता. दक्ष बाबू नाराज थे. आता त्याला मनवायलाच हवं, नाही का? तिनं आजूबाजूला नजर फिरवली आणि समोर नॅचरल्स आईस्क्रीम दिसलं. तिने तिकडे मोर्चा वळवला. दक्ष लॅपटॉपमध्ये डोकं घालून बसला होता. त्याच्या डेस्कवरचा फोन वाजला. येस, त्यानं फोन कानाला लावला. ओके, सेंड हर इन. त्यानं रिसिव्हर ठेवला. 5 मिनिटात कॅबिन डोअरवर नॉक झालं. कम इन, दक्ष म्हणाला तशी दीक्षा आत आली. हाय, तिनं मोठी स्माईल दिली. बघा बघा, काय ते तेज, काय ती स्माईल. अवनीशला भेटून एवढा आनंद व्हावा काहीला. तू बहुत चेंज हो गयेली हे रे चिंकी. दक्षच्या मनात मुन्नाभाई MBBSच्या
संजय दत्त स्टाईलमध्ये डायलॉग मारला. ओय, मी हाय केलं तुला. त्याला मक्खासारखं आपल्याकडे बघताना पाहून दीक्षानं त्याच्या डोळ्यांसमोर हात हलवले. हाय, आज कशी काय वाट चुकलीस इकडे? दक्षने टोमणा मारला. चुकलेल्या वाटाच कधी कधी बरोबर रस्ता दाखवतात दक्ष साहेब. दीक्षानं डोळे मिचकावले आणि त्याच्यासमोर चेअरवर बसली. बोला, काय काम काढलं? दक्ष निर्विकार चेहऱ्यानं म्हणाला. काम होतच राहील, त्याआधी हे घे, तुझा फेवरेट पनीर पराठा. आणि हो, त्यानंतर एक मस्त सरप्राईजही आणलंय. दीक्षाने आणलेलं पार्सल त्याच्यासमोर ठेवलं. आणि ही मेहरबानी का? तिरकस हसत दक्षने विचारलं. बकरा हलाल करण्याआधी त्याला खाऊ पिऊ घालतात ना, तसंच समज. दीक्षा फिदी हसत म्हणाली. तुला मी बकरा दिसतो? दक्षने वैतागत विचारलं. नुसता बकरा नाही रे, खुंटीला बांधलेला बकरा. दीक्षा खुदू हसली तसा तो तिच्याकडे रोखून पाहायला लागला. बरं राहिलं, तू आधी खा. मी रघुला सांगते प्लेट आणायला. ब्रेकफास्ट पण नीट केला नाहीस तू. ठेव तो लॅपटॉप बाजूला, दीक्षा दटावट म्हणाली आणि तिनं रघुला कॉल करून प्लेट मागवली. पराठा सर्व करून तिनं दक्षसमोर ठेवला. हां, तुला? मी कॉफी पिऊन आली आहे, दीक्षा म्हणाली. हो तर, जरा जास्तच गोड लागली असेल ना कॉफी? दक्षने कुचकट टोमणा मारला. कडमड्या साल्या, नशीबवान आहेस माझ्या दिशूसोबत कॉफी प्यायलीस. आणि इकडे आम्ही बघा, कॉफी सोडा पाणी पण पित नाही सोबत. दक्षचं खट्टू मन म्हणालं. कॉफी ठीक होती, पण गप्पा मात्र मस्तच झाल्या. दीक्षा मुद्दाम त्याला जळवत म्हणाली आणि दक्षने पराठ्यासोबत आलेली अख्खी मिरची तोंडात कोंबली. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर आवडला तर लाईक करा आणि या कथेचे पुढचे भाग पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.